आज आपण कोबीची भाजी बनवायची आहे, ती वेगळ्या पद्धतीने, म्हणजे वाटप लावून बनवायची आहे. छान होते. काही काहींना असं वाटप लावलेले डाळ म्हणजे कोबी आवडत नाही, पण अशी करून बघा, खरंच न खाणारे नक्की खाणार. करून बघा, अगदी तुमची मुलंसुद्धा. चण्याची डाळ भिजत घातली, 1-2 तास जेवढी तुम्हाला तुमचा नाश्ता पाणी होईपर्यंत भिजत घालायची. घाला, थोडीशी नरम करून घ्या म्हणजे लवकर शिजेल. हाय, नमस्कार. प्रवास जीवनाचा, मस्तीत जगण्याचा. जगताय ना? झाली का तुमची पावसाळी वगैरे काही पिकनिक? कोण कोण गेलं होतं पिकनिकला वगैरे? जा, छोटी मोठी का नाही, जवळ जा, ट्रेननी जा. आता विरार वसई साईडला खूप रिसॉर्ट आहे. थोडंसं कुठे 700, कुठे 900, 500 एंट्री फी असते. जेवण वगैरे सगळं तिथे असतं. आता इकडे पाऊसच पडायला हवा आहे असं काही नाही. मुंबईत पाऊस भिजण्यासाठी पाऊस पडायला हवा आहे असं काही नाही. स्विमिंग तलाव आणि वेगवेगळे असे हे आहेत वेब्सवाल्या पाण्याचं हे, किंवा वरून पाणी पडतं आहे, रेन डान्स, सगळं छान छान आहे. मजा घ्या. चला, आज तुम्हाला मी कोबीची भाजी दाखवते. श्रावणासाठी तुम्हाला मी सगळ्या भाज्या दाखवलेल्या आहेत. आता श्रावण येतोय, तुम्ही माझ्या सगळ्या व्हिडिओ बघा, तुम्हाला सगळ्या भाज्या मिळतील. अगदी दुधीपासून आज कोबी दाखवते आहे, कोबीपर्यंत अशा सगळ्या भाज्या दाखवल्यात मी. अगदी तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघून लाईनशीर तुमचं हे करा की बाबा ह्या दिवशी तुम्हाला अगदी प्रश्न पडणार नाही की आता श्रावणात काय करायचं. चला, आता आपण कोबी बघायचे. कोबी कोकणी मसाला म्हणजे जे वाटप करतो आमच्या कोकणाकडे, जे कोकणातले आहेत त्यांना माहिती आहे की वाटप काय असतो किंवा कोकणी मसाला काय असतो. तर त्याच्यात आपल्याला करायचे भाजी. ते तयार असेल मसाला तर बाकी थोडं थोडं आहे, पटकन होऊन जाईल. कोबी बारीक चिरून पाण्यात घालून ठेवलेलं होतं. थोडंसं असं झाड वगैरे काढून मस्त असं बारीक कापा छान. जरा कोबी ना असा पाण्यात थोडासा चुरायचा, म्हणजे जरा त्याला जरा उग्र वास असतो तोही निघून जाईल. असा आपला कोबी निथळून घ्यायचा स्वच्छ असा. याला आपण निथळत ठेवूया. कोबी बघितला, कोबी मी तुम्हाला दाखवलं सकाळी. ही आपली तयारी आहे कोबीची. ही चण्याची बघा छान फुलली आहे. आपण तासभर झाला भिजत घातलेली, छान आता तुटते. ही कोबी चण्याची डाळ आहे, ते ठेवली बाजूला. बटाटा ऑप्शनला आहे, हवा तर घाला, नाही तर हरकत नाही. आता हे आहे लसूण, आलं लसूण घ्या. आलं लसूण नसेल तर असं कापून घ्या. हे बघा, एक मिरची घ्या. आपल्याला तिखट टाकायचं आहे, पण हे मिरची घ्या, मिरचीला चांगला स्वाद असतो. टोमॅटो, मग थोडंसं आपण ह्याच्यामध्ये आलं घेऊया, हे बारीक चिरून घेऊया म्हणजे हे होऊन जाईल. आपला अर्धा टोमॅटो राहिला, त्याच्यात ह्यातला अर्धा घ्यायचा, म्हणजे आपल्याला एक टोमॅटो घ्यायचं आहे. आधी सध्या ह्याला इथे राहा. अशी आपली तयारी आहे. थोडीशी कोथिंबीर वरून तुम्हाला सजावट करून दाखवायला. ही आपली एवढीच तयारी आहे. हा कांदा फोडणीला घ्यायचा आहे, टोमॅटो कापून घ्यायचा आहे, असं आहे. आणि आपल्याला हे आलं कापून घ्यायचं आहे छोटंसं. आलं लसूण घेतलं तरी हरकत नाही. आता माझ्या थोडंसं वाटप असेल तर आपण अगदी किती 2 चमचे लागतात, तर ही भाजी व्यवस्थित होते. आता सगळे वाफेवरची हिरव्या मिरचीवरती पटकन करतात, पण ही आपल्याला वाटप लावून करायची आहे. चण्याची डाळ घालायची. हवा आहे बटाटा ऑप्शनला आहे, बटाटा हवं तर घाला, नाही घातला तरी चालेल.
आता ही आपली तयारी असेल तर आपली पटकन भाजी होऊन जाणार. डब्याला न्या घरी, भाकरी चपाती सोबत कशाही सोबत छान खाऊ शकता, मस्त होते. चल, आता टोप ठेवला तापत आणि तेल घातलं. तेल चांगलं चमचाभर घाला. भाजीचा चमचा, हा एवढ्या चमच्याभर घाला. तेल तापलं की आपण त्याच्यामध्ये कांदा घालूया. थोडासा कांदा परतवून घेऊया. आलं लसूण घातलं. वाटलेलं असेल तर वाटलेलं घाला. मिरची घातली. मिरची आणखीन जास्त आवडत असेल तर एखाद दुसरी अजून घेतली तरी हरकत नाही. थोडासा कांदा तेलावरती परतला की आपण त्याच्यात तिखट घालूया. आता आपण डाळ बटाटा घालूया. डाळ चांगली तेलावरती परतूया, म्हणजे पटकन शिजेल ती. हळद घातली. धणा जिरा पावडर, कुठलाही वापरत असाल तो गरम मसाला घाला. घरी केलेला घाला, पॉकेटचा घाला, कुठलाही घाला. आणि आता हे आपलं वाटप, कोकणी मसाला जे आपण म्हणतो ना, कांदा खोबरा आलं लसूण थोडासा खडा गरम मसाला, असं आपलं तो वाटण केलेलं असतं ते घालायचं. छान सुकं सुकं केलं तर खूप दिवस टिकतं, पण अगदीच खूप दिवसाचं फ्रीजमध्ये नका ठेवत जाऊ. असं वाटप छान तेलावरती परतून घ्यायचं. तुम्ही यात 1-2 चमचे तेल वाढवलं तरी चालेल, टेबलस्पून, हां, चालत असेल तुम्हाला तर. कारण कशामध्ये पण तेल तूप असं जास्त घातलं की अजून टेस्ट येते. आता आपण ह्याच्यावरती कोबी घालून घेऊया. हळूहळू वाफ लागली की कोबी आपला दबत जाईल. आता जास्त दिसतोय तुम्हाला. अशी आपली छान कोबी मऊ होत गेली. तुम्हाला वाटप थोडा वाढवायचा असेल तरी हरकत नाही. तुम्हाला जर रस्सा जास्त लागत असेल वगैरे तर तुम्ही तसा केला तरी 1 चमचा अजून वाटप घातलं तरी चालेल. म्हणजे वाटप वाढलं की थोडंसं पाणी वाढेल आणि तुम्हाला अजून ती कोबी भरपूर मिळेल खायला. आता आपण याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया. थोडंसं मीठ घालून घेऊया.
काय बस अर्ध कोबीचं तर आपलं झालेलं आहे. अर्धा पडाव पार केला आहे आपण. मसाला वगैरे घातला आहे, सगळं घातलं आहे. छान आता हळूहळू परतत ती नरम होत जाईल. नंतर आपण त्याच्यात एक तर गरम पाणी असेल तर पटकन ओतायचं, नाही तर थंड पाणी असेल तर थोडं थोडं ओतायचं. बघा कोबी छान मऊ होत चाललाय, छान परतून पण झालाय. आता आपण गरम पाणी घालूया. थंड असेल तरी चालेल, मग थोडं थोडं घाला. अजून थोडं घाला म्हणजे डाळ वगैरे शिजायची आहे. आता ह्याच्यावरती थोडंसं झाकण ठेवा, म्हणजे आणखीन वाफेने आपली, आणि त्याच्यावरती गरम पाणी टाका. म्हणजे कसं होईल, आपल्याला पाणी घालायचं असेल तर गरम मिळेल. थोडा वेळ कोबी शिजायला जास्त वेळ लागत नाही, पण डाळ आहे ना म्हणून थोडा वेळ लागतो. हेच गरम पाणी आपल्याला नंतर वापरता येईल भाजीमध्ये. तू येतोय? मी बनवतो. मी पण ते खाते ना. याला बोलायचंय, काय बोलतो? लाईटीत घेतलं आणि बेलवाला बटन पण दाबा आणि शेअर पण करा. हां, शेअर पण करा, लाईक पण करा, सबस्क्राईब करा, आणि आमची भाजी करून बघ, है ना? भाजी कशी वाटली करून बघा. मसाल्यातली कोबी खूप छान होते. लाईक शेअर करा. आमच्या बाबूने तर सांगितलंच, शिवबाबूनी. त्याचं नाव शिवांश आहे, मी शिव म्हणते. तसा आमचा शिवबाबू होतो तो. चला, आता झाकण काढूया, वरचं गरम पाणी त्यात घालूया. बघा आपली भाजी जवळजवळ शिजत आली आहे. आता तुम्हाला किती पातळ हवी, किती घट्ट हवी, अशी पातळ ठेवलीत तरी चालेल, आणि थोडं पाणी आटवून घट्ट केलीत तरी चालेल. थोडं आधी डाळ वगैरे बघा, नाही तर थोडं पुन्हा पाणी घाला. मी पुन्हा थोडंसं झाकण ठेवतेय. आपली कोबी झालेली आहे. आपण अशी जरा सुकी आणि ओली अशी ठेवणार आहोत. तुम्हाला थोडं पाणी घालायचं असेल तरी हरकत नाही, तशीही चांगली लागते. आता तिला 1-2 मिनटं गॅस कमी करून उकळत ठेवा, म्हणजे छान मुरून येईल. व्हिडिओ कशी वाटली, शेअर, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा. आपली पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच बघता येईल. छानशी अशी आपली कोबीची भाजी तयार आहे. भाकरी चपातीसोबत कशाही सोबत खाऊ शकता.